कोणतंही वाटण न करता चिकनची झटपट भाजी आपण आज बनवणार आहे। ही भाजी खायला खूप चविष्ट लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे, झटपट तयार होते। तर चिकनची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आता हे चिकन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। चिकन स्वच्छ धुवून झालं की मी इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि तेलामध्ये तळून घेतलेले आहेत। मस्त क्रिस्पी असे कांदे तळलेले आहेत। त्यानंतर चिकनमध्ये 1 चम्मच हळद घालायची आहे, 1 चम्मच घरगुती लाल तिखट घालायचा आहे, 1 चम्मच कांदा लसूण मसाला आणि 2 चम्मच घालायचे आहे चिकन मसाला, 1 चम्मच धना पावडर घालायचे आहे आणि 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया। तर तुम्ही चिकन किती घेणार त्यानुसार मीठ घाला। मी इथे 1 चम्मच मीठ घातलेला आहे। त्यानंतर 1 वाटी दही घातलेला आहे। आता दही हे कमी आंबट आहे, म्हणजे ताजं दही आहे। आणि त्यानंतर तळून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे चिरून घेतलेली। तर आता इथे मी जे कांदा तळण्यासाठी तेल वापरलं होतं तेच तेल मी इथे चिकनला घालत आहे 1 वाटी आणि सर्व व्यवस्थित चिकनला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला। आता चिकन चांगलं मिक्स झालेलं आहे मसाल्यामध्ये। आता आपण गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवूया चिकन शिजण्यासाठी। तर झाकण लावूनच चिकन शिजवायचं आहे। चिकनला पाणी सुटणार आहे, त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज नाहीये। तर याचप्रमाणे कुकरमध्येही चिकन शिजते आणि एकदम छान तयार होते। फक्त 2 शिट्ट्यामध्ये छान चिकन तयार होते। तर तुम्ही पाहू शकताय किती छान असा रस्साही आलेला आहे, तरीही आलेली आहे आणि मस्त चिकन शिजलेलं आहे। तर झटपट बनणारी चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील तुम्ही नक्कीच करा।